उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेच्या वतीने ठाण्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यानंतर मात्र आक्रमक पवित्रा घेतला आणि लावलेले बॅनर उतरवलेले। तर बॅनरमधून उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। या बॅनरवरती ठाकरे, पवार, सोनिया गांधींचं एक व्यंगचित्र छापण्यात आलं होतं। उद्धव ठाकरे हे पवार आणि सोनिया गांधींसमोर लोटांगण घालतानाचं हे व्यंगचित्र होतं। बॅनरवरती घालीन लोटांगण वंदीन चरण असा उल्लेखही करण्यात आला होता। तर हे बॅनर लावत उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी हे बॅनर उतरवले नाही। दरम्यान बॅनर उतरवलं आणि त्यानंतर संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूयात। उद्धव ठाकरे यांच्या व्यंगचित्राचे लावलेले बॅनर जे आहेत ते ठाकरे गटाकडून काढण्यात आलेले आहेत। आपण पाहिलं तर हे बॅनर जे आहेत ते आज या ठिकाणी लावण्यात आले होते। उद्धव ठाकरे यांचं आज ठाण्यामध्ये सभा पार पडत आहे आणि त्याच सभेपूर्वी जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या व्यंगचित्राचे आणि महाविकास आघाडीमधील अनेक कार्यकर्त्यांचे बॅनर्स जे आहेत त्या ठिकाणी लावण्यात आले होते। परंतु तेच बॅनर्स जे आहेत त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी काढलेले आहेत। तुम्हाला काय सांगाल, बॅनर्स जे आहेत ते लावले तुम्ही चक्क हाताने उतरवले? कारण की हे कसं माहितीये का, तुम्ही बघायला गेलो हे समोरून लावलेले बॅनर नाहीये, त्याच्यावरती कोणाचं नाव नाहीये, काय नाहीये। शेवटी ते बोलतात ना, जे चोर ते चोर असतात। आमच्या साहेबांबद्दल जर कोणी असे बॅनर लावले तर हे बॅनर सकट बॅनर लावणारा पण फाडण्याची ताकद आम्ही ठेवतो। उद्धव साहेबांना दिल्लीचे तळवे चाटायची गरज नाहीये। आज लोकसभेमध्ये जो निकाल लागला तो फक्त आणि फक्त उद्धव साहेबांमुळे लागलाय पूर्ण देशात। त्यामुळे या बॅनर लावणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावं की हे रात्रीच्या अंधारात जे खेळ करताय ते बंद करा, जे आहे ते समोरासमोर येऊन बोला। लोकसभेमध्ये जी दुभारणा होती ती 1,66,000 होती, जी आम्ही आज कंप्लीट केलेली आहे आणि त्याच्यात कुठे राग येणं आलेला आहे, कोणी बॅनरबाजी करताय। जर बॅनरबाजी करायची होती तर तुम्ही तुमचं नाव टाकायचं बॅनरवरती, मग तुम्ही आम्ही धडा शिकवत असता। आणि हा बॅनर पोलिसांनी नव्हे तर शिवसेनेने काढलेला आहे आणि आज आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाण्यात येत आहेत आणि त्याचं हे उत्तर देतील। आज नेमका उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा कशा प्रकारचा असतो, त्यांची सभा कशा प्रकारे पार पडते, कशा प्रकारचं वातावरण निर्मिती आज होणार आहे, हेच पाहण्याचा महत्त्वाचं असणार आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। तर बॅनरमधून उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज मेळावा ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये पार पडतोय आणि त्याआधीच ठाण्यातलं राजकीय वातावरण मात्र आता तापल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्यामध्ये शिवसेनेनं बॅनरबाजी केली, एक व्यंगचित्र या बॅनरवरती छापण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आणि त्यांनी हे बॅनर फाडलेले, ते बॅनर हटवलेले आहे। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। ही बॅनरबाजी करण्यात आली शिवसेनेच्या वतीनं, त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आणि लावलेले बॅनर उतरवण्यात आलेले आहेत। तर उद्धव ठाकरेंच्या सभेच्या आधीच राजकीय वातावरण ठाण्यातलं तापल्याचं पाहायला मिळतंय। तर दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते। थेट जातोय ठाण्यामध्ये शुभम कोळे, आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। शुभम, संध्याकाळी ठाकरेंचा मेळावा आहे, ठाकरेंची तोफ ठाण्यामध्ये धडाडणार आहे। अर्थातच मुख्यमंत्री शिंदेंचं ठाणं आहे आणि त्याआधी शिवसेनेच्या वतीनं बॅनरबाजी करण्यात आली। नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यांनी बॅनर फाडलेले आहेत। ठाण्याचं राजकीय वातावरण ठाकरेंच्या सभेच्या आधीच तापलंय। निश्चित पाहिजे झालं तर उद्धव ठाकरे यांची आज गडकरी रंगायतनमध्ये सभा पार पडणार आहे। परंतु त्या सभेपूर्वी जे आहेत ते बॅनर्स जे आहेत त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत। या बॅनरवरती आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे जे आहेत ते शरद पवार असतील किंवा गांधी कुटुंबियांना जे आहेत ते नतमस्तक झालेले आहेत आणि त्याच्यावरती एक बॅनर लिहिलेला आहे, घालील टांगण वधीन चरण। आणि यानंतरच जे आहेत ते मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळामध्ये जे आहे ते चर्चेला उडाण जे आहेत ते आलेले आहेत। कार्यकर्त्यांनी सध्या हे बॅनर जे आहेत ते उतरवायला सुरुवात केलेली आहे। बॅनर जे आहेत ते फाडून टाकलेले आहेत। माझ्यासोबत केदार दिघे आहेत। सर, काय सांगाल, उद्धव ठाकरेंची आज सभा पार पडणार, त्या सभेपूर्वी अशा प्रकारचे बॅनर ठाण्यामध्ये दिसून येत आहेत? आश्चर्याची गोष्ट जरी नसली तरी हसावसं वाटतं की ज्यांनी कोणी अशा पद्धतीचे बॅनर लावले, एवढे पळकुटे आहेत। जो बॅनर गेल्या 3 दिवसा अगोदर मी स्वतः लावलेला आहे या हरिनिवास सर्कलमध्ये, तिकडे मी माझा स्वतःचा फोटो आणि लोकांची प्रतिक्रिया, म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांना महत्त्व आहे, नागरिकांना महत्त्व आहे आणि नागरिकांनी त्यांची प्रतिक्रिया कळवावी म्हणून आपण आपला नंबर व्हॉट्सअपचा दिलेला आहे आणि तिकडे चांगल्या वाईट जशा काय प्रतिक्रिया येतील त्याचा आदर ठेवत हिंदुत्व खऱ्या अर्थाने काय ही व्याख्या समजण्यासाठी तो बॅनर आपण लावलेला। आज सन्माननीय उद्धव साहेब इकडे येत आहेत या ठाणे नगरीमध्ये। ठाणेकरांशी आणि ठाणेकरांचा संबंध वंदनीय बाळासाहेब, वंदनीय दिघे साहेब आणि मातोश्री
हे वेगळं नातं, हे अतूट नातं अनेक वर्षांचं आहे. आणि तू काय वाटतं हे बॅनर नेमके कोणी लावले असावेत? आता ज्यांनी कोणी लावले असावेत त्याच्यामध्ये हिंमत होती तर त्यांनी नाव टाकावं, त्यांनी त्याचा चेहरा टाकावा. न कुठचंही नाव आणि न कुठचाही चेहरा टाकता हे अशा पद्धतीचे बॅनर लावायचे आणि त्याच्यामधनं तुम्ही काय साध्य करणार? लोक एवढी मूर्ख नाही, लोक सुज्ञ आहेत, लोकांना माहिती आहे ह्याचा खरा अर्थ काय आहे. आणि ज्या पद्धतीने उद्धव साहेबांना जो प्रतिसाद उभा महाराष्ट्र देतोय त्याला घाबरूनच अशा पद्धतीचे बॅनर लावले जातात. नरेश मस्ती असं म्हणतात की उद्धव ठाकरेंनी ज्या दिल्लीला जाऊन लोटांकन घातलं आणि त्यानंतर अशा प्रकारचे बॅनर दिसून येतात, काय वाटतं? नुसतं महाराष्ट्र नाही तर उभ्या देशाला माहिती आहे की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आपले स्वतःचे कारनामे लपवण्याकरता, दिल्लेश्वरांचे पाय धरण्याकरता ह्या महाराष्ट्रामधनं कुठचे नेते गेले, किती वेळा गेले, ह्यांचे जर का रेकॉर्ड आपण फ्लाईटचे चेक केले की इकडे महत्त्वाच्या गोष्टी घडत असताना त्या गोष्टी सोडून आपण तिकडे जाऊन पाय पकडावे आणि आपली खुर्ची कशी साध्य करता येईल ह्याचा जो एक केविलवाणा प्रयत्न ज्यांनी कोणी केला आहे ते महाराष्ट्राची जनता व्यवस्थित ओळखते. उद्धव साहेबांनी जर का आपल्या पक्षाचा प्रचार प्रसार हा जर का राजकीय म्हणजे राज्याच्या वरनं जाऊन जर का उभ्या देशामध्ये होत असेल आणि त्याकरता या बैठका होत असतील तर मला वाटत नाही काही चुकीचं आहे. आणि शुभम पाहिलं तर कार्यकर्त्यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतलेला आपल्याला दिसून येत आहे. बॅनर जो आहे तो संपूर्णपणे या ठिकाणी उतरवण्याला सुरुवात जी आहे ती केलेली आहे. ठाण्यातील हरिनिवास सर्कल या ठिकाणी हा बॅनर लावण्यात आला होता सकाळीच आणि फायनल आता कार्यकर्ते देखील जमले आहेत आणि बॅनर देखील कार्यकर्त्यांनी आता या ठिकाणी उतरवायला सुरुवात जी आहे निश्चित आता उद्धव ठाकरे यांचा आजचा हा दौरा कशा प्रकारे असेल, सभा कशा प्रकारे असेल, आता हेच पाहणं एकंदरीत महत्त्वाचं असणार आहे. शुभम. अगदी शुभम, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.